घटस्फोट प्रकरणाची सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। लग्नाला 18 महिने पूर्ण, पोटगीची रक्कम आणि मागण्या ऐकून सरन्यायाधीश चकित झाले। पोटगीसाठी महिलेनं पतीकडे 12 कोटी, मुंबईमध्ये फ्लॅट आणि BMW कारची मागणी केली। महिलेच्या मागणीनंतर सरन्यायाधीश गवईंकडून महिलेची कानउघडणी करण्यात आली आहे। लग्नाला 18 महिने पूर्ण, पोटगीसाठी महिलेची 12 कोटी, मुंबईमध्ये फ्लॅट आणि BMW कारची मागणी। उच्च शिक्षित असलेल्या महिलेला स्वतः कमावण्यासाठी सरन्यायाधीश गवईंकडून सल्ला देण्यात आलाय। या महिलेनं MBA शिक्षण घेतलेलं आहे। ती महिला IT क्षेत्रामधली तज्ज्ञ आहे। महिलेचं शिक्षण पाहून महिलेला पतीच्या पैशांवर अवलंबून न राहण्याचा सरन्यायाधीश यांनी सल्ला दिलाय। महिलेला मानसिक आजार असल्याचा आरोप करत पतीकडून घटस्फोटाची मागणी करण्यात आली आहे। मी मानसिक रुग्ण दिसते का? महिलेनं सरन्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर हा सवाल केला। महिलेचा मुंबईत आधीच एक फ्लॅट आहे, ज्यातून ती चांगले पैसे कमावते, असं पतीच्या वकिलांनी म्हटलं। महिलेने एकतर मुंबईतील फ्लॅट स्वीकारावा किंवा 4 कोटी रुपये घेऊन IT हबमध्ये नोकरी करावी, असं कोर्टानं म्हटलंय।